वैभव खुडेजी, राम राम. आम्हाला ना तुमचा एक प्रवास जाणून घ्यायचा आहे की एक अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, तरुण उद्योजक होण्याकडे वाटचाल करतो. तर हा तुमचा जो प्रवास आहे ना उद्योजक होण्याकडचा, हा प्रवास जर आम्हाला थोडक्यामध्ये सांगता येईल का तुम्हाला? परिस्थिती नाजूक असल्यामुळे मग शेतातल्या सोयाबीन कापायच्या, कापूस वेचायला जायचं, संडाचे खड्डे खांदायचे गावातले. आणि त्याच्यानंतर मग थोडं वयात आलो तर मग एक लढा लागला. ट्रॅक्टरवर राहिलो एकाच्या 3 वर्ष साल घातलं. 3,000 रुपये महिन्याने. आणि मग शिक्षणाकडे थोडं दुर्लक्षच होतं. पण ही आवड होती ना, हे शिक्षण चालू होतं ना, ट्रॅक्टर शिकणं बी शिक्षणाचाच भाग आहे. हो 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 हो. पण हे चालू असताना 2017ला आमचे चुलते इंजिनियर राधेश्याम खुडे त्यांनी मला सांगितलं की तू काय कर, 1 एकर तुतीची लागवड कर. त्याला शासनाकडून 2-2.5 लाख रुपये मनरेगातून अनुदान होतं. मी म्हणलो काय हरकत नाही, लागवड करू. मग लागवड केली, आमच्या मनरेगामध्ये मंजूर झालं आणि मस्टर चालू झालं. पण ते चालू असतानाच मग माझा संबंध आला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. तिथं चंद्रकांत लटपटे सर आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला एक परभणी जिल्ह्यातून शेतकरी पाठवायचा आहे म्हैसूरला 3 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी, ट्रॅक्टर रिअरिंगच्या. मग त्याच्यामध्ये माझी निवड झाली आणि मग मी तिथं जाऊन बाल्य कीटक संगोपनाचं 90 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. रेशीमचं. हा. आणि मग तिथून गावाकडे आलो. म्हणलं आता आपलं चॉकी सेंटर चालू करावा. पण त्याला 30-40 लाख रुपये लागत होते म्हणून काय चॉकी केली नाही. पण ती कला अवगत आल्यामुळे मी बाहेरून जी चॉकी आणायचो ती आणायची गरज पडली नाही. मग घरीच चॉकी करायचो. आणि मग परिस्थिती सुधरत गेली तर मग मी काय केलं, आत्माकड लताई शेतकरी गटाची स्थापना केली. आणि त्याच्या मार्फत आम्ही आमचे प्रस्ताव दाखल केले जिल्हा रेशीम कार्यालयाला 10 जणांचे. मग आम्हाला प्रत्येकाला 3,27,000 रुपये शासनानं प्रत्येकी अनुदान दिलं. असे आमचे 10 शेतकरी जुटले मस्त मनोभावानं. आम्ही त्याला नाव दिलं लताई स्वयंसहायता शेतकरी गट. म्हणजे पुरुषांचा गट समजा. हा, पुरुषांचा गट. आणि मग थोडी 4 पैसे आले ना घरामध्ये. रेशीमची कारण काय होतं? ज्या माईच्या पोटामध्ये आपण 9 महिने 9 दिवस राहिलो आणि तिनं मला एवढ्या जडण घडण परिस्थितीमध्ये सुद्धा जपलं आणि मोठं केलं. मी तिला फुटकी कवडी पण घेऊ शकलो नाही. म्हणून एक कुठंतरी आदर म्हणून म्हणलं तिचं नाव असलं पाहिजे, म्हणजे तिच्यापासून माझी ओळख असली पाहिजे. म्हणजे उत्तरायित होता येत नाही पण काहीतरी विषयी आपण दुसरं काय ठेवण्यापेक्षा म्हणलं तिला तरी तेवढा आनंद होईल किंवा एक मला तरी समाधान होईल म्हणून मग तिचं नाव दिलं. आणि मग 4 पैसे जसे येत राहिले तसं हळूहळू मी माझं कॉमर्स मध्ये शिक्षण पूर्ण केलं, 11वी 12वी. त्याच्यानंतर मी माझं बीकॉम शिक्षण कंप्लीट केलं ह्याच प्रवासामध्ये, बॅचलर ऑफ कॉमर्स. आणि हे शिक्षण पूर्ण होत असताना मग 4 पैसे जसे येत राहिले तसंच पंचायत समितीला उमेद अभियानाअंतर्गत महिलांचा गट केला. आमच्या ज्या पूर्व महिला आहेत यांचा लताई स्वयंसहायता महिला समूह स्थापन केला. मग ह्या शेतकऱ्याच्या आणि ह्या महिलाच्या नावावर जमीन आहे अशाचीच आम्ही 2020ला लताई फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. मग या लताई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गतच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, ज्या काही छोट्या मोठ्या योजना त्या योजना मिळवून देणं, शेतकऱ्यांचा पीक विमा भरणं. मग असं जिल्हाधिकाऱ्याला बसल्या सहाय्यता गट असं अर्थ, मग त्यांना सहाय्य करणं अशा. आणि मग तिथं बसल्या बसल्या म्हणलो आपण दुसरीकडे योजना दुसरीकडे जातो. मग आम्हीच आमचा CSC ID घेतला म्हणजे शेतकऱ्याला योजना देण्यासाठी. मग तो CSC ID आमच्याकडेच आला. मग थांबलो नाहीत. मग विचार केला मी ज्या वयामध्ये त्या वयातले पोरं आज सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणून आम्ही लताई सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था पण स्थापन केली. मग हे सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असताना रेशीमचा चांगला जम बसला. मग हळूहळू रेशीमचं चालूच होतं, पण रेशीमला जोडधंदा म्हणून म्हणलं काय बघावा, कारण कोरोनाच्या काळामध्ये असा प्रसंग आला की आमचं रेशीमच कोणी विकत घेत नव्हतं. मग बऱ्याच शेतकऱ्यांनी तुती मोडली. पण मग मी त्याच्यावर पर्याय शोधला. आम्ही शेळी पालन चालू केलं. मग
एका शेळीच्या 2 शेळ्या, 2 शेळ्याच्या 5 शेळ्या वाढत 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 माझ्यापाशी 70-80 शेळ्या झाल्या. बरं, म्हणजे 9-10 पूर्ण बंदिस्त का अर्ध बंदिस्त कसं? नाही, अर्ध बंदिस्त. मग आम्ही काय केलं, परिस्थिती थोडी चांगली झाली. हा, मग गावातल्या 2 नवयुवक तरुणांना रोजगार दिला. माझ्यापाशी 400 रुपये रोजानं ते यायचे. मग त्यांनी माझ्या शेळ्या सकाळी सोडायच्या, त्याला चारा करायच्या, थोड्या फिरून आणायच्या, आणून कोंडायच्या. मग त्याला आम्ही काय करायचो, तुतीचा पाला असेल, आपलं गजरा गवत असेल, कडबा असेल, हे आपलं नित्य नियमानं चालू राहिलं. आता माझं मार्च महिन्यामध्ये गेल्या दीदीचं लग्न झालं, तर मी 20-25 लाख रुपये खर्च केला तिच्या लग्नासाठी. वा वा वा, मी तुम्ही स्वतः कमावलेले पैसे बहिणीच्या लग्नात खर्च केले. हो हो हो, क्या बात आहे. बरं. आणि आता मस्त सेटअप झालं. तर आता मी पशुसंवर्धन उपायुक्त नेमाडे साहेब आहेत, त्यांच्यापाशी बसलो होतो. त्यांनी सांगितलं की तुझं शेळी पालन पण आहे, सगळे कंपनी आहे, तर तू एक नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन NLM एक योजना आहे, तिच्या अंतर्गत 50% सबसिडी आहे, तर तू कर. मग मी ती योजना साठी ऑनलाईन केलं. आणि विशेष म्हणजे मागच्या महिन्यामध्ये माझा बँकेकडून आणि मंत्रालयातून पण प्रस्ताव मंजूर झाला 40 लाखाचा. वा वा, बरं. 200 शेळ्या आणि 10 बोकडाचा. हा हा, बरं. तुमचं पाहून किती शेतकऱ्यांनी असे उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले होते पुन्हा? आता माझ्या गावामध्ये जवळपास 7 ते 8 रेशीम शेतकरी आहेत. हा, जे वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये ह्या रेशीम पिकातून कमवत आहेत. आणि शेळी पालन आमच्या गावामध्ये जर विचार केला तर सध्या 1000पेक्षा जास्त शेळी माझ्या गावामध्ये, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे 9, 10, 5, 6 अशा शेळ्या आहेत. बरं, हे तुमचं पाहूनच सुरुवात झाली ना? असं म्हणता येईल. अगोदर पारंपरिक असतील, म्हणजे शेळ्या हा नसतात हा असं हा, नाही. पण असं पण आता एक आमच्या उद्योग इथं म्हणून त्याच्याकडे पाहणं. हो 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 हो, मग ते म्हणजे लोकांना ते म्हणजे गोडी लागली ना, की बाबा आपण जर मोठ्या प्रमाणावर केलं तर शासनाचं बी आपल्याला अनुदान मिळालंय. हो हो हो, आणि 4 पैसे भेटत असल्यामुळं जे काही नवयुवक तरुण कुठं भरकटत होते त्यांना एक लढा लागला ह्या गोष्टीचा. हो 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 हो, आनंदाची गोष्ट. हो ना. हो हो हो. आता तालुक्यातून मला बरेच लोक समजा, आता मी परत तुम्हाला एक विसरून गेलो सर सांगता सांगता. 2020 ला भारतीय स्टेट बँक ग्रामीण रोजगार बक्षीस संस्था RCT नावाची एक संस्था आहे, जी ग्रामीण भागातल्या तरुणांना स्वयंरोजगार लोकांना प्रशिक्षण देते. तर तिथं मी 2017 ला रेशीम उद्योगाचं प्रशिक्षण घेतलं होतं. बरं. तर आता मी त्याच RCT ला 2 जून 2022 मध्ये डोमेन स्किल ट्रेनर म्हणून काम करतोय, ट्रेनर म्हणून. वा वा वा, जिथं तर तुम्ही मी आता प्रशिक्षण शेतकऱ्याला घेतलं, ट्रेनिंग पण देतोय. जिथं प्रशिक्षण घेतलं तिथंच तुम्ही आता ट्रेनर म्हणून पण हो जाताय. हो हो. वा. तर आता मला बँकेकडून मानधन पण मिळतंय आणि 10 दिवसाची बॅच असते सर. हो 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 हो. तर मला तो बी एक समजा म्हणजे मी मिळवलं ह्याच्या हे सगळं चालू असताना. हो हो हो, म्हणजे खऱ्या अर्थानं उद्योग काहीतरी वेगवेगळे उद्योग करून एक अल्पभूधारक शेतकरी मुलगा हो हो काहीतरी सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभा राहतो. मग 1 वर्षापूर्वी जर एक शेळी घेतली असती तर खरं आतापर्यंत 3-4 करडं झाली असती तिला. हो हो, नक्कीच सर. एक शेळीपासून आपल्याला जरी नाही म्हणलं तर 13 महिन्यामध्ये शेळी 2 वेळा येते सर. 2 वेळा येते. हो हो, आणि 2-2 जरी दिले तर 4 करडं, तेच म्हणलं 3-4 करडं सहज झाली असते. सर एक मी कॉल घेऊ शकतो का घरून? हो, चालेल चालेल. हा.